नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा सावळी जिल्हा परिषद मतदारसंघावर आपण बोलतोय. आणि आजचा आणि मी आज बोलतोय, आज मंगळवार आहे आणि शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आणि सावळी पंचायत समितीचे उमेदवार शिवसेनेच्या भाजपच्या कमळ चिन्हावर लढतात त्या माधुरीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावरोळी या ठिकाणी झाला. सावरोळीच्या गणेश मंदिरात नारळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ झाला. मोठा प्रतिसाद म्हणजे मी आत्तापर्यंत जे बघितलं गावागावात, सावरोळीसारखं वातावरण शिवसेनेकडे मी बघितलंच नाही. स्वतः दस्तूरखुद्द आमदारांचे बंधू, लहान बंधू पप्पू शेठ, विश्वनाथ उर्फ पप्पू शेठ थोरवे हे मैदानात उतरले होते. आपण सांगितलं होतं पप्पू शेठ सावरोळी जिल्हा परिषदमध्ये उतरले. मी ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी होतातच. त्यातली आजचा हा व्हिडिओ आहे. पप्पू शेठ उतरले. त्या भागातल्या सावरोळी पंचायत समितीमधले सगळे दिग्गज नेते उतरले होते. विशेषतः ज्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्या गावात गोविंदराव बैलमरे, प्रवीण शेठ बैलमरे या पिता पुत्रांनी, बाप बेट्यांनी जी का ताकद लावली होती, आज ती सगळी ताकद सावळीमध्ये बघायला मिळली. संपूर्ण सावळी गाव भगवामय झालं होतं. प्रचंड गर्दी, मोठा मॉब, मोठी युवकांची फळी, ह्या घोषणा सगळा सावळी गाव दुमदुमणार होता. अशा प्रकारे इतकी ताकद, हा एक मेसेज गोविंदराव बैलमरे यांनी की ही लिटमस टेस्ट होती आजची बैलमऱ्यांची. बैलमरे हे मी ह्याच्यापूर्वी देखील सांगितलं आहे. त्यांनी ठरवलं, गोविंदराव बैलमरे यांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकलं, ज्याला आश्वासित केलं की माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, त्याला आशीर्वाद 1,00,000 पटीने मिळतो. कारण ह्या माणसाला राजकारणाचा मोठा अनुभव आहे आणि वडिलांच्या राजकारणाचे बरेचसे गुण आता प्रवीण बैलमरे यांनी घेतलेले आहेत. प्रवीण बैलमरे हा युवकांचा कनेक्ट असणारा चेहरा आहे. प्रवीण बैलमरे सावरोळी पंचायत समिती असेल किंवा वडगाव पंचायत समिती असेल, ज्यावेळी प्रचाराला जातात त्यांच्यामागे 5-25 मुलं असतात. ती पण प्रॉपर सावरोळीमधली असतात, बाहेरची कुठली मुलं नसतात. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, वारं फिरलं आहे. कोणी काही म्हणू द्या, कोणी पाठिंबा देऊ द्या, कोणी सायलेंट होऊ द्या, जे मला दिसतंय ना ते तुमच्यासमोर मांडतोय. वारं फिरलं आहे, दिसतंय तसं चित्र नाही आहे. ज्ञानेश्वर गायकवाड हा शांत स्वभावाचा माणूस आहे, बोलतो कमी, पण त्यांनी जे कार्यक्रम केलेत त्याचे फटाके 7 तारखेला फुटतील. मला माझ्या कारवार जे इनपुट्स आहेत, मला ज्या गोष्टी दिसतात, मी सगळ्या नेत्यांच्या टचमध्ये आहे, पण मला ज्या गोष्टी दिसतात ते ज्ञानेश्वर गायकवाड हा खरा पैलवान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि स्वतः पप्पू शेठ उतरले होते. आता पप्पू शेठ हे म्हणजे आमदारांचा आशीर्वाद आहे. आमदार शेवटच्या टप्प्यात येणारच आहेत. पप्पू शेठ यांचा नेटवर्क आहे त्या भागात. त्या माणसाला कोणी कमी समजू नका, इतकं सोपं नाही आहे. ते वैयक्तिक पातळीवर काय गोष्टी करू शकतात त्याचा अंदाज तुम्ही नाही कोणाला येणार नाही. आणि विरोधकांनी किती म्हणू द्या, म्हणजे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या विरोधकांनी किती म्हणू द्या, हा घरी बसला आहे, तो ॲक्टिव्ह दिसत नाही, तो दिसत नाही, ते तुम्हाला काय माहिती का, तुम्हाला तुमची नजर तिकडे फिरवतात, इकडून काय चाललंय तुम्हाला कळणार नाही. एक राजकारणाची स्ट्रॅटेजी आहे ती कळणार नाही. मी म्हटलं ना की तो साप असतो, साप दिसायला तो बिनविषारी असतो, पण दाखवला कसा जातो, हा विषारी आहे. शिवसेना आहे, पूर्वीची शिवसेना नाही आहे. ही विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना आहे. ती इतकी शांत नाही आहे, इतकी संयमी नाही आहे, तर ती आक्रमक आहे. आणि तालुका प्रमुख यांच्या मिसेस भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उभे आहेत. आता तालुका प्रमुख हा माणूस शांत आहे का? कोण सांगेल का संदेश पडले हे नम्र आहेत, शांत आहेत? ते नम्र आहेत, पण तो माणूस स्वतः 0 पण 0च्या पुढे मागे तर काय लावलं तर काय होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना गमवण्यासारखं काहीच नाही आहे. तो जिद्दी आहे राजकारणात, तो आता पेटला आहे, असा तो संदेश पाटील आहे. इतका सोपा नाही संदेश पाटील म्हणून. आणि आजची जी सावरोळीतली जी काय प्रचार दौरा रॅली जी झालेली ना, अफलातून तोड नाही.
अफलातून झालेली आहे. म्हणजे घाम फुटलं विरोधकांना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हां, आता अनेक नेटकरी उठतील, तुम्ही सुपारी घेतले, तुम्ही हे केलं आहे, म्हणा तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. आम्ही काय तितकं लक्ष देत नाही. आणि ज्या ज्या गोष्टी त्या विरोधकांच्या बी राष्ट्रवादीच्या उमेदवार चांगल्या आहेत त्या मांडतो आपण, मांडणारच. मीच मांडलं होतं, त्यांचं टेन्शन कमी झालं, ते सेफ झोनमध्ये मांडणारा मीच माणूस आहे. त्याच्यामुळे मी इथं कोणाच्या सुपाऱ्या घेऊन मी काय खायला बसलो नाही अडकत त्यात. आजची सावरोळीतली प्रचार रॅली ही यशाची नांदी म्हणा, किंवा उद्याच्या काळात ज्या ज्या गोष्टी हा टेम्पो जर असाच राहिला तर मात्र वातावरण आणखीन बिघडू शकतं. पण आज मात्र वारं फिरलं आहे. ते वारं ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्याकडे झुकतं की काय, अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की ज्ञानेश्वर गायकवाड हा माणूस खोपोलीचा कुलदीपक शेंडे होऊ शकतो. सुनील पाटील भरपूर बोलायचे, परंतु कुलदीपक शेंडे हा शांत संयमी कासवाच्या गतीने असे काही ऑपरेशन करायचे की ते शेवटपर्यंत राष्ट्रवादीवाल्यांना देखील खेळले नाहीत. आणि विकास आणि बाकीच्या मुद्द्या सोडून त्यांनी कधीच वायफळ चर्चा केली नाहीत. मी ह्याहून करील, मी त्याहून करील, मी ह्याला परमनंट करील, मी हे करील. वाहतूक रस्ते विषयच हाताळलेत नाही. तर ज्ञानेश्वर भाऊ देखील त्याच पावलावर पाऊल टाकून खोपोलीच्या धर्तीवर त्यांचा प्रचार सुरू आहे. शिवसेनेचा प्रचार मी खोपोलीत बघितला आहे, अत्यंत जवळून बघितलेला आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेचा प्रचार सुरू आहे. म्हणून म्हणलं तू शिका, माझ्यावर टीका करा किंवा शिवसेनेच्या उमेदवार टीका करा, ते तुम्हाला नेट करायला सगळ्यांना ते तुम्ही कमेंट लिहू शकता, ते लिहा, त्याच्यात काय तुम्हाला स्वातंत्र्य आहे. परंतु ह्यातून शिका. ते कोणी शिकलं पाहिजे? तर राष्ट्रवादी शिकलं पाहिजे. आपण ते बरोबर जसं दिसतं तसं चित्र नाही आहे. मी 1000 वेळा सांगतो, तिथं चित्र नाही आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी भरपूर काय पोखरलं आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी जे जे काही ऑपरेशन केलेत, ज्या ज्या काही गोष्टी केल्यात, त्याचा रिझल्ट तुम्हाला आज दिसणार नाही, 2 आठवड्यात दिसणार. कारण तो संयमी चेहरा आहे, शांत चेहरा आहे, बोलतो कमी बाते कम, काम ज्यादा, असा तो चेहरा आहे. दृश्य अदृश्य शक्ती या सगळ्या त्या माणसाच्या मागे उभ्या आहेत, सगळ्या. बघा तुम्हाला बरेच लोक तिकडे पलीकडे विरोधकांमध्ये राष्ट्रवादीमध्ये बरेच लोक फिरताना दिसतील, ते शरीराने दिसतील. चित्र तसं नाही आहे. आता ह्या गौप्यस्फोट नाही म्हणता येणार. ह्या काही गोष्टी अशा आहेत की आपलं म्हणणंच ते की तुम्ही यातून शिका काहीतरी. ज्ञानेश्वर गायकवाड इतका सोपा माणूस नाही आहे. कारण त्यांना आशीर्वाद आमदारांचा आहे, पप्पू शेठ यांचा आशीर्वाद आहे, गोविंदराव बैलमारे यांचा आशीर्वाद आहे, प्रवीण शेठ बैलमारे यांच्यासारख्या तरुणाची फौज त्यांच्या मागे उभी आहे, संदेश पाटील यांच्यासारखा एक ताकदवान, झुकणारा, वाकणारा, नम्र होणारा, पाया पडणारा. कुठला उमेदवार पाया पडू शकतो संदेश पाटलांसारखं? कोणी भेटू द्या संदेश पाटलांना, तो माणूस पाया पडतो. आणि असं नाही असं काहीतरी वरच्यावर हात केलं, झोपून पाया पडणारा माणूस आहे संदेश पाटील. इतका सोपा नाही आहे. म्हणजे त्यांची पत्नी उभी आहे. हे विरोधकांनी त्यांच्या कोण काय दुसरा कोण उभा नाही आहे, त्यांची स्वतःची पत्नी उभी आहे. त्याच्यामुळे तो माणूस काहीही करू शकतो, काहीही. राजकारणात ज्या ज्या गोष्टी अपेक्षित असतात, अनपेक्षित असतात, या सगळ्या गोष्टी संदेश पाटील करू शकतो. आणि ज्ञानेश्वर गायकवाड, राजू गायकवाड यांनी खोपोलीची निवडणूक चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे. वॉर्ड बदलला होता, कशा प्रकारे निवडणूक जिंकले बघा. हे जिद्दी माणसं आहेत, इतके सोपे नाही आहेत. म्हणून म्हटलं आजचा जो मला मॉब दिसला सावरळीत, वारं फिरलं आहे. मी आज ठामपणे सांगतो, आज बोलतो आहे, अजून काही दिवस बाकी आहेत, विरोधकांना अजून काही दिवस बाकी आहेत. आजचं वारं जे आहे ते ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या बाजूने फिरल्याचं चित्र मला तरी बघायला मिळलं. तुम्ही त्यांचे विरोधक असाल तर तुम्ही यातून वेगळं शोधाल. हां, मग कार्यकर्ते, जवळचे कार्यकर्ते आहेत ना विरोधकांच्या उमेदवारांचे, ते जवळचे कार्यकर्ते आहेत ना, साहेब तुम्ही 1 नंबर, साहेब हा 1 नंबर, हे 1 नंबरवाले आहेत ना, हे तुम्हाला उद्या काळात त्रासदायक ठरू शकतात. गाफील राहू नका, गाफील. शेवटी बोलतो ना, गाफील राहू नका. आणि मला चित्र असं असतं की तुम्ही गाफील आहात. बरंच काही तुमच्या हाताखालून गेलेलं आहे, तुम्हाला कळलं देखील नाही आहे काय काय गेलं ते. इथं मी मांडणार नाही ते. बरंच काय तुम्ही शोधा,
स्वतःला तुम्ही फार श्रेष्ठ सगळं समजताना शोधा. कार्यकर्ते जे कानाला लागणारे कार्यकर्ते आहेत, साहेब, भाऊ, दादा, एक नंबर, हे एक नंबर बोलणारे आहेत ना, हे तुम्हाला उद्या काळात अडचणी आणू शकतात. त्यांच्या वावावर जाऊ नका, ते झाडावर चढवतील. परंतु बऱ्याच झाडाचा कधी त्याला पोखरणी काय सुरू झालं आहे तुम्हाला कळलं देखील नाही आहे. वारं फिरलेलं आहे. वारं हे शिवसेनेच्या बाजूने, भाजपच्या बाजूने फिरलेलं आहे. तशी आजचं चित्र आहे. मी खालच्या भागात देखील काल होतो, म्हणजे त्या तुपगाव किंवा लोहोप, त्या वडगाव भागात होतो. गौरी गडगे यांच्या बाजूने मला चित्र झुकताना दिसतंय आणि वरच्या भागात संदेश पाटील यांच्या बाजूने चित्र झुकताना दिसतंय आणि वरच्या जागेसाठी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या बाजूने वारं फिरलंय असं चित्र दिसतंय. हे चित्र बदलू देखील शकतं, त्यात काय वाद नाही आहे. अजून दिवस आहेत म्हणून म्हटलं शिका यातून, जे करता येईल ते करा. पण वारं फिरलंय. ज्ञानेश्वर गायकवाड तुमच्यासाठी हे वारं चांगलं आहे, तुमच्या विरोधकांसाठी हे वारं धोकादायक आहे. यातून दोघांनी काय शिकायचं ते शिका. कोणाला टेम्पो असाच अधिक वाढवायचा आहे तसा वाढवा. अन्यथा तुम्हाला फार काय आंबेऱ्याने मला घ्यायचं नसेल किंवा तुम्हाला असं वाटलं तू हा कोण सांगणारा आम्हाला, तर तसं समजा. आपलं काय म्हणणं नाही आहे, तसं समजा. मी काही ते सल्ले द्यायला बसलो नाही आहे, परिस्थिती वस्तुस्थिती मांडतो आहे. यातून शिका तर शिका, नका शिकू तुमचं तुम्हाला लखलाप. वारं फिरलंय. ज्ञानेश्वर गायकवाड तुमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणावी लागेल, चांगली गोष्ट म्हणावी लागेल. थांबूया, बघूया काय बदल होतोय, दोघांच्यात देखील काय बदल होतोय बघूया आपण. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.